पुणे जिल्ह्यातल्या कसबापेठ विधानसभा मतदारसंघाची भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख होती। परंतु 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला आपल्याकडे खेचण्यात काँग्रेसला यश मिळालं। 2022 मध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर या मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक राज्यभर गाजली। या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर भाजपचे हेमंत रासने मैदानात होते। आत्ताच्या निवडणुकीत देखील पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने एकमेकांसमोर उभे ठाकलेत। मनसेकडून गणेश भोकरे तर काँग्रेसच्या बंडखोर अपक्ष उमेदवार कमल व्यवहारे निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत होतीये। कसब्यातील ही चौरंगी लढत नेमकी कशी होणार, या मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे, या मतदारसंघाच्या मागील 3 निवडणुकांचा निकाल काय सांगतो, बालेकिल्ला पुन्हा खेचून आणण्यात भाजप यशस्वी होणार का, या संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट कसबापेठ विधानसभा मतदारसंघ हा 1995 पासून भाजपचा बालेकिल्ला राहिलाय। 1995 ते 2014 पर्यंत या मतदारसंघात दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांचं वर्चस्व होतं। त्यानंतर 2019 ला भाजपकडून मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली। सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर 2023 मध्ये या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आणि रवींद्र धंगेकर विजयी झाल्यामुळे 27 वर्षापासून भाजपची सत्ता असलेला कसबापेठ मतदारसंघ हा काँग्रेसकडे गेला। आता या मतदारसंघात चौरंगी लढत होतीये। महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, महायुतीतून भाजपचे हेमंत रासने, मनसेकडून गणेश भोकरे तर काँग्रेसच्या बंडखोर अपक्ष उमेदवार कमल व्यवहारे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महाविकास आघाडीतून पुन्हा एकदा विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज झालेल्या कमल व्यवहारे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जात असल्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या समोर स्वपक्षातूनच आव्हान निर्माण झालंय। तर लोकसभा निवडणुकीत देखील पक्षाकडून धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली होती, परंतु त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। यासोबतच धंगेकरांच्या स्वतःच्याच मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना सुमारे 15,000 मताधिक्य मिळालं। लोकसभेला त्यांना त्यांच्याच मतदारसंघातून झालेलं कमी मतदान आणि स्वपक्षातूनच मिळालेलं आव्हान यामुळे या निवडणुकीत धंगेकर कशी लढत देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महायुतीतून भाजपने हेमंत रासने यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु पराभवाने खचून न जाता त्यांनी मतदारसंघात कामाला सुरुवात केली। नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हा उपक्रम त्यांनी सुरू केला। या उपक्रमाअंतर्गत हेमंत रासने यांनी संपूर्ण कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील 50,000हून अधिक नागरिकांशी थेट संपर्क साधला। त्यातून 6,000 नागरिकांच्या समस्या समोर आल्या आणि त्या दूर करण्याचं काम रासने यांनी स्वतः लक्ष घालून केल्यामुळे या निवडणुकीत हेमंत रासने यांचं पारडं जड असल्याचं बोललं जातंय। तर मनसेकडून गणेश भोकरे निवडणुकीच्या मैदानात आहेत। याआधी त्यांनी 2 वेळा महापालिका निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती। दुसरीकडे पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे या अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात आहेत। काँग्रेसचे प्रामाणिक कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचा दावा व्यवहारे यांच्याकडून केला जातोय। त्यामुळे कमल व्यवहारे यांनी केलेल्या बंडखोरीचा फटका कोणाला बसणार हे निकालातून स्पष्ट होईल। आपण या मतदारसंघात कशी लढत होणार ते पाहिलं। आता आपण या मतदारसंघात झालेल्या मागच्या 3 विधानसभा निवडणुकीच्या निकालावर एक नजर टाकूयात। 2009च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापट आणि मनसेच्या रवींद्र धंगेकर यांच्यात लढत झाली होती। यावेळी गिरीश बापट यांनी रवींद्र धंगेकरांचा 8,162 मतांनी पराभव केला होता। गिरीश बापट यांना 54,982 मतं मिळाली, तर रवींद्र धंगेकरांना 46,820 मतं मिळाली। त्यानंतर 2014च्या निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापट आणि काँग्रेसच्या रोहित टिळक यांच्यात मुख्य लढत झाली होती। गिरीश बापट यांनी रोहित टिळक यांचा 42,272 मतांनी पराभव केला। गिरीश बापट यांना 73,594 तर रोहित टिळक यांना 31,322 मतं मिळाली होती। त्यानंतर 2019 ला गिरीश बापट यांना पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती। त्यामुळे 2019च्या विधानसभेला भाजपने मुक्ता टिळक यांना संधी दिली। या निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक आणि काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांच्यात लढत झाली होती।
मुक्ता टिळक यांनी अरविंद शिंदेंचा 28,196 मतांनी पराभव केला। यावेळी मुक्ता टिळक यांना 75,492 मतं तर काँग्रेसच्या अरविंद शिंदेंना 47,296 मतं मिळाली होती। परंतु डिसेंबर 2022 ला मुक्ता टिळक यांचं निधन झाल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली। या पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यात सामना रंगला होता। रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासनेंचा 10,915 मतांनी पराभव केला। या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना 73,309 तर हेमंत रासने यांना 62,394 मतं मिळाली होती। आता या निवडणुकीत भाजपने आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे। भाजपला आपला बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे खेचायचा आहे। संघटनेची केलेली बांधणी, मतदारांशी राहिलेला संपर्क, त्यातून सोडवलेले प्रश्न, मेट्रोचं काम यामुळे भाजपकडून हेमंत रासने यांच्या विजयाचा दावा केला जातोय, तर जनसंपर्काच्या जोरावर पुन्हा यश मिळवण्याचा दावा काँग्रेसकडून केला जातोय। इथे होणाऱ्या चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार, कसब्याची जनता कोणाच्या पाठीशी उभं राहणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 23 नोव्हेंबरला निकालातून मिळतील। कसब्यात होणाऱ्या चौरंगी लढतीविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।